झाल्या स्वामी राज भेटी परम भाग्य तयाचे। आमच्याकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे लोकांचा सेवेकऱ्याकडे, सेवेकऱ्याला पंचांग कळतं, स्वामी सेवेकऱ्याला अभिषेक करता येतो, स्वामी सेवेकऱ्याला यज्ञ याग विधी करता येतात आणि लोकांचा पाहण्याचा दृष्टिकोन आमच्याकडे आदरयुक्त आहे आणि तो अधिकार आम्हाला मिळवून दिलाय सद्गुरु परमपूज्य मोरे दादांनी। आणि तो अधिकार मिळवून देताना त्यांना फार कष्ट झालेत, म्हणजे तो सहजासहजी मिळाला नाही आम्हाला, त्यांना मोठी क्रांती करावी लागली। समाजातील लोकांनी त्यांना कोर्टात खेचलं, म्हणे महिलांना गुरुचरित्र वाचायचा अधिकार नाही। आणि एक साध्या शेतकरी कुटुंबातला आज आपल्याला सांगतोय, कुणबी कुटुंबातला मोरे दादा सांगतात गुरुचरित्र पारायण वाचा। ज्यावेळेस हा युक्तिवाद कोर्टापर्यंत गेलाय, मोरे दादांनी सांगितलं युक्तिवाद करताना माझ्याकडे वकील नाही आणि मी स्वतः वकिलाला सांगतात मोरे दादा का जज साहेब तुम्ही गुरुचरित्र वाचा अध्याय 4 का त्या दत्तगुरु भगवानांना जन्म देणारी एक स्त्रीच होती। तो विषय तिथं स्टॉप झाला। वकील साहेब म्हणे ठीक आहे। नंतर जी काही लोक होते जी मोरे दादांना म्हणत होते ठीक आहे गुरुचरित्राचं झालं, पण तुम्ही जे दुर्गा सप्तशती वाचवता हा ग्रंथ हा वाचायला अधिकार नाही म्हणे। याने काय होतं, याच्यात संस्कृत श्लोक आहेत म्हणे, ते चुकल्यावर विपरीत परिणाम होतात। परंतु मोरे दादा युक्तिवाद करत असताना त्यांना काय म्हटले असतील, आई ज्यावेळेस बाळ आहे त्या बाळाचे बोबडे बोल मातेला कधी वाईट वाटतात को? बाळे ते किती आईशी बोबड बोललं तर ते शब्द कसे लागतात कानाला, गोड लागतात। म्हणे तसंच आहे या विश्वाला निर्माण करणारी त्रिगुणात्मिक शक्ती महालक्ष्मी महासरस्वती या श्रीजात आणि दुर्गा सप्तशती हे श्लोक वाचताना जर ते चुकत असेल तर आपण लेकरं आहेत तिचे, आणि मग आम्हाला का नसावा अधिकार दुर्गा सप्तशती वाचवण्याचा? ज्यावेळेस आई लेकराला 9 महिने पोटात वाढवते आणि आईला लेकराची प्रत्येक भाषा समजत असते, ज्यावेळेस आई म्हणत असते बाळाला, बाळ म्हणत असतं मम मम, पप्पाला नाही कळत पण आईला बरोबर करतं का? कारण की ते 9 महिने तिने वाढवलेलं असतं पोटात। आईचा प्रत्येक श्वास त्या बाळाचा, प्रत्येक श्वास त्या बाळाचं रक्त हाड ही आईची देण आहे आणि 9 महिने त्या बाळाला पोटात वाढायचंय। पोटी भरवा है, 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 पोटी भरवा
करणीला भाविना प्रीती करीला भाविना प्रीती करीला भाविना प्रीती करीला भाविना प्रीती करीला भाविना प्रीती ऐसी कळवळ्याची जाती ऐसी कळवळ्याची जाती ऐसी कळवळ्याची जाती ऐसी कळवळाची जाती. स्वामी आणि जसं बाळ चुकलं तरी आईला सगळं लेकरं सारखं असतात तसंच हे म्हणे. आणि हा युक्तवाद मोरेदानांनी यशस्वी केला. आज आपल्यासारख्या सर्व जातीतील सर्व लहान असो मोठे असो सर्वांना अधिकार प्राप्त झाला गुरुचरित्र वाचायचा, दुर्गा सप्तशती वाटायचा. फार मोठी क्रांती केली. चला एकदा जय जयकार करा. बोला सद्गुरु परम पूज्य मोरे दादा की जय. नित्यसेवा ग्रंथ आहे आमच्याकडे. त्यात धुमावती मंत्र आहे, धुमावती मंत्र आहे, वल्गा सूक्त आहे. जर एखादं पेशंट असन कोमात गेला असन आणि डॉक्टरच्याने तो आजार ठीक होत नसन त्यासाठी विशेष सेवा आहे. आणि हा मंत्र कुठेही सापडणार नाही तुम्हाला, केवळ फक्त नित्यसेवात सापडल. आणि तो मंत्र उच्चारण करताना सेवेकरी आहे इथं. आपला प्याला असतो, 3 बोटं बुडवून त्याच्यात ठेवून जर 21 दिवस ते तीर्थ घेतलं, कोमात गेलेलं पेशंट असन किंवा कुठल्याही प्रकारचा त्याला आजार झालेला असन तर ठीक करण्याची ताकद तेवढ्या मंत्रात आहे. आणि हे रिसर्च करून मांडलेलं आहे मोरेदादांनी. आणि ते फक्त नित्यसेवातच भेटतं आपल्याला बघायला. एखादा मनुष्य असन आर्थिक अडचणीत असन तर दर पौर्णिमेला आपण सेवा देत असतो सेवा केंद्रातून. अगदी साधी सोपी सत्यनारायणाची पूजा. त्यासाठी काय लागतोय आपल्याला? छोटा पाट, नागिनीची पाने, 3 सुपाऱ्या. पहिली सुपारी कोणची? गणपतीची, दुसरी कुलदेवतेची, नंतर वरुण देवतेची आणि सत्यनारायणाचा फोटो. विशेष सेवा आहे पौर्णिमेला करायची. आर्थिक अडचणी असतील, दक्षिणा नाही, घरच्या घरी करणारी पूजा आहे. आणि आपल्या केंद्रात उपलब्ध आहे तो ग्रंथ सत्यनारायण पूजा आणि 5 अध्यायाची छोटी पोथी. घरच्या घरी करू शकता. आणि मोरेदादा याच्या पुढे जाऊन सांगतात, जर तुमच्याकडे 3 सुपाऱ्या नसतील तर नर्मद्यातले छोटे गोटे ठेवा तुम्ही. आणि जरी नागवेलीची पाने नसतात तर आंब्याची पाने ठेवा. आणि ती पोथी वाचा, छोटा प्रसाद तयार करा वाटीभर. आणि त्याची उत्तम फलश्रुती अशी आहे का तो प्रसाद कोणाला देऊ नका, स्वतःच्या घरातच खा. 101% अनुभवातलंय. आर्थिक अडचणी दूर होतात. हे ज्ञान कुठून मिळालंय? स्वामी केंद्रातून मिळाले आणि त्यांच्या कृपेने मिळालंय. हे सहजासहजी नाही मिळाले. मोरे दादांना त्यासाठी क्रांती करावी लागली. आज आमच्या सेवा केंद्रात लोक रडत रडत येतात आणि प्रश्न सुटल्यानंतर हसत हसत जातात.
सरळ सरळ आहे. जर एखादा पीडित आहे, ग्रासलेला आहे, महादेवाची पूजा सांगितली. शिवपिंडीवर तुम्ही अभिषेक करा. राम रक्षा स्तोत्र घ्या. शिवाचा महिमा फार आगाध आहे. शिव हे भोळ दैवत आहे. आणि शिवाच्या भक्तीने काय प्राप्त होतंय? धर्म. शिव भोळा चक्रवर्ती, 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 त्याचे पाया माझे चिकी, त्याचे पाया माझे चिकी, वाचे वदता शिवनाम, वाचे वदता शिवनाम, वाचे वदता शिवनाम, वाचे वदता शिवनाम, वाचे वदता शिवनाम. नमः पार्वते पदे हर हर महादेव. फार भोळ दैवते महादेव. आणि जी पूजा केल्याने काय भेटतंय? धर्म, अर्थ, काम, मोक्ष. शिव देखता प्रत्यक्ष. आणि केंद्रात नुसती दुवाच नाही, दवा पण दिल्या जाते. दवा म्हणजे काय आहे? जर एखाद्याला खोकला असेल, जर वाळलेलं बेल असेल, त्याचं गर आहे, जर उकळून पेलं तर त्याने खोकला पण थांबतो, सर्दी पण थांबते. म्हणजे असं काही नाही, दवा आणि दुवा पण काम करते. आणि मुळात मी पहिल्या दिवसापासून प्रतिपादन करतोय का हा स्वामी समर्थ मार्ग एकलखोरी मार्ग नाहीये. माणसाचा आध्यात्मिक दृष्ट्या सर्वांगीण विकास आणि इथं अनुभवातलं आहे. आणि ज्या सेवेकऱ्यांना अनुभव येतात तो नक्कीच स्वामींच्या चरणावर लीन होण्यासाठी दर गुरुवारी आरतीला येतो. स्वामी सेवेकरांची काय आचारसंहिता घालून दिलेली गुरुमाऊलींनी, मोरे दादांनी. रोज 11 माळी जप करायचा आहे तुम्हाला. श्री स्वामी समर्थ विठ्ठलाचा करा. नवार्क मंत्र रोज 11 वेळेस घ्यायचा आहे तुम्हाला. गायत्री मंत्र 24 वेळेस. हे सगळं रिसर्च करून मांडलेलं आहे. आणि 3 अध्याय क्रमशः वाचायचे तुम्हाला. तुम्ही म्हणता हे कसं काय करावं लागेल? मग जर आपल्याला कोर्टात जर एखादा खटला दाखल करायचा असेल तर आपण काय म्हणतो? वकिलाची गरज असते. जसं तुम्ही शिवाच्या मंदिरात गेल्याच्या नंतर बाहेर का असतो? नंदी. जर गणपतीच्या मंदिरात गेले तर बाहेर कोण असतं? उंदीर. तसंच आहे. जर आपण परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थांची सेवाच केली नाही, पुढचं फळ कसं काय मिळणार आहे? म्हणजे मला याच्यातून काय सांगायचंय, सेवेकरेची व्याख्या काय आहे? नित्य नेमाने त्याने, आणि नित्य नेम पाहिजे ना जो नित्य नेमना मी ते प्राणी दुर्लभ. नित्य नेमना मी
कृपाणी दुर्लभ नित्य नेमावे ते प्राणी दुर्लभ नित्य नेमावे तो प्राणी दुर्लभ नित्यने मनामी प्राणी दुर्लभ नित्यने मनामी प्राणी दुर्लभ नित्य नेमावे तो प्राणी दुर्लभ नित्य नेमावे तो प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तया जवळी लक्ष्मी वल्लभ तया जवळी बोला वल्लभ तया जवळे लक्ष्मी वल्लभ तया जवळे लक्ष्मी वल्लभ तया जवळी लक्ष्मी वल्लभ तया जवळी लक्ष्मी वल्लभ तया जवळे लक्ष्मी वल्लभ तया जवळे हरी मुखे मना हरी मुखे मना हरी मुखे मना हरी मुखे मना हरि मुखे मना हरि मुखे मना हरि मुखे मना हरी मुखे मना हरी मना हरी मना माऊलीने हरिपाठात सांगितलंय नित्य नेम नामी ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तया जवळी. लक्ष्मीत नाही, लक्ष्मीचा वल्लभच तया जवळी. त्यामुळे आपण नित्यनेम केलाच पाहिजे. तुमचा हरिपाठ असेल, तुमची जशी वारकऱ्याची आचारसंहिता सांगितलेली आहे, नित्यनेमाने हरिपाठ काकडा, तसं सेवेकरी नित्य रोज 3 अध्याय आणि 11 माळी जप हे केलंच पाहिजे. आज समाजात अनेक प्रकारचे प्रश्न आहेत. बघा, मुलांचा विवाह जमत नसेल, मुलींचे प्रश्न असतील. जर मुलांचे प्रश्न असतील तर असं समजायचंय आपल्याला कुलदैवत खंडोबाचा कोप असेल. काय कुलदैवत कोण आहे आपलं? अखंड महाराष्ट्राचं खंडोबा राय. आणि जर मुलींचे प्रश्न उद्भवत येत असेल तर असं समजायचंय आपल्याला कुलदेवीचा कोप आहे. तर त्यासाठी सेवा मार्गात काय सांगितलं जातो? सोपा मार्ग आहे. जर मुलांचे लग्न जमत नसतील किंवा त्याचं शिक्षण पूर्ण होत नसन, वडील आणि मुलात जमत नसन, तर सोपा पर्याय सांगितलाय. 5 रविवार करायचे आणि कुठलाही आपल्या कुळातला नाही, दुसऱ्या कुळातला 14 वर्षाचा मुलगा जेव घालायचा आहे. आणि जो घरातला करता पुरुष आहे त्याने 5 रविवार उपवास करायचा आहे. करून बघा. प्राकृत ग्रंथ आहे मल्हारी सप्तशती, 1 तास लागतो वाचायला. तुम्हाला 5 रविवार करायला काय अनुभव? अनुभवातलं आहे. अनुभव आला तरच करा ना. मुलींचे प्रश्न असतील. आता आपण म्हणतो माझी कुलदेवी आई रेणुका माता आहे माहूरची, पण आपण काय करतो? चोंडाळ्याच्या देवीला जातो किंवा लिमगावच्या देवीला जातो. म्हणजे मला याच्यातून सांगायचं काय? आई सोडून तुम्ही मावशीची सेवा करता. या महाराष्ट्राच्या वाट्याला 4 शक्तिपीठ आलेले आहेत. पहिलं माहूरची रेणुका, 2 नंबर तुळजाभवानी तुळजापूरची,
3 नंबर आई सप्तसंगी वणी आणि चौथी लक्ष्मी माता कोल्हापूर. हे 4 शक्तिपीठ आहेत. आणि आपण म्हणतो आम्ही जागरण केले, सगळं केले आणि त्याची फलश्रुतीच भेटत नाही. पण मी काय सांगतोय, आपला मार्ग काय सांगतोय, मूळ स्थानावर जा तुम्ही. काय मूळ स्थानावर गेल्यावर तुम्हाला त्याची पूर्ण फलश्रुती मिळणार आहे. करून तर बघा. मल्हारी सप्तशतीचे पाठ वाचा. प्राकृत भाषा आहे, सोपी आहे, 1 तास लागतो वाचायला फक्त. आणि सेवेकरी इथं प्रश्न सोडवल्यानंतर 1 रुपया सुद्धा केंद्रात घेतल्या जात नाही. आणि रडत रडत गेलेली माणसं आलेली माणसं हसत हसत जातात. ही स्वामींची ताकद आहे. आपण कुलदेवी समजून घेताना बघा, आई सोडून मावशीची पूजा करतो. जर आपल्या जखम बोटाला झालेली असली आणि जर आपण मलमपट्टी गुडघ्याला करत असन तर त्याचा काही फरक वाढणार आहे का? बरोबर आहे का नाही? आपल्याला मूळ स्थानावर जाऊनच सेवा करावं लागेल ना. आणि जिथं जखम झाली तिथंच मलमपट्टी करावं लागेल ना. काल आपण महाराजांचं चरित्र बघत असताना महाराजांच्या लीला चालू होत्या. मुक्या प्राण्यांवर दया केली महाराजांनी. त्यानंतर महाराज नाशिक गोदावरी तटी आले. 2 ब्राह्मण, त्यांना प्रचिती आली महाराजांची. त्याच्यानंतर महाराज तिथून विश्वभ्रमंती करण्यासाठी चाललेले आहेत. महाराज हिमालयातून कुठं आले महाराज? कालच्या कथेला हिमालयातून महाराज कुठं आलेत? गोदावरी तटी. नंतर महाराज आता मंगळवेढे ग्रामी आलेत, पंढरपूर क्षेत्राजवळ. आणि बघा, मी नेहमी सांगत असतो गुरुवारी आरतीला आल्यावर, आज जशी आपण कुलदेवी आणि कुलदैवताची सेवा सांगितली तशी पित्रांची सेवा पण फार महत्वाची आहे. तुम्ही म्हणता पित्राची सेवा म्हणजे, पित्राची सेवा आपण देवघरात पित्रांना पूजलं नाही पाहिजे. पित्रांची दिशा कोणची आहे? उत्तरेकडे तोंड करून पाहिजे पित्र. आणि त्यांची जी लाईन असते देवघरात त्यांना पूजायचं नाही. दक्षिणेला फोटो लावून उत्तरेकडे तोंड पाहिजे. काय? कारण की काय, दक्षिणेकडचा आधिपत्य आहे पित्र. देवाच्या अधुकर पित्रांची एवढी ताकद आहे का देवाच्या अधुकर आशीर्वाद देण्याची ताकद आहे पित्रांमध्ये. त्यामुळे पितृ सेवा पण केली पाहिजे. आपण पित्रांची सुद्धा सेवा केली पाहिजे. कारण की तो दक्षिण दिशेचा अधिपती आहे. म्हणून केंद्रात तुम्हाला नुसतंच स्वामी महाराजांची सेवा दिली जाते असे नाही, तुमचे देवघर पण नीट असले पाहिजे. काय? तरच तुम्हाला प्रत्येक गोष्ट कळणार आहे. पित्राची सेवा जेवढी महत्वाची आहे तेवढीच कुलदैवत कुलाचार कळायला पाहिजे. ते कळल्याशिवाय आपल्याला मार्ग कळणार नाही. आणि बघा, पितृदोष कसा ओळखायचा आहे? महिलांचा डावा हात आणि पुरुषांचा डावा हात, उजवा हात, अंगठ्याच्या खाली जर पितृदोष असेल एखाद्याला तर जाळे असते. ज्या आपल्या रेषा असतात तिथं प्रचंड प्रमाणात जाळे असतात. जाळे म्हणजे कसे? हे ज्या आपल्या रेषा असतात ना त्याला पितृदोष असतो ना. डाव्या हातात महिलांच्या आणि उजव्या हातात पुरुषांच्या जाळे असतात तिथे. नंतर पहा घरी गेल्यावर आता दिसणार नाही. आणि पहा, आणि त्याला मार्ग किती सोपा दिलाय मोहनराव. जर एखाद्याला पितृदोष असेल तर त्याने
21 दिवस पिंपळ वृक्ष पहा. गीतेच्या 10व्या अध्यायात 8वा श्लोक आहे. म्हणजे त्याच्यात भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगतात, प्राण्यांमध्ये सिंह, पक्षामध्ये मोरणी आणि वृक्षात सर्वश्रेष्ठ वृक्ष कोणचा असेल तर पिंपळ. जर एखाद्याला पितृदोष असेल आणि घरातल्या कुठल्याही सदस्यांनी ही सेवा जर केली तर मी सेवा सांगतोय, दूध, हळद आणि तीळ मिश्रण रोज त्या पिंपळाच्या बुडापाशी व्हायचंय आणि त्याला रोज 11 प्रदक्षिणा करायचंय. न मागे पाहता घरी यायचंय. 21 दिवस ही सेवा करा, पितृदोष नष्ट होतो. गीतेत सांगितलंय. वृक्षात सर्वात श्रेष्ठ वृक्ष पिंपळ. आणि आज लोकांचा अध्यात्माकडे कल कमी झालाय मोबाईलच्या दुनियेमुळे. आणि कुठलाही सेवा मार्ग करा त्यात काही नियम घालून दिलेले आहे सर्वांसाठीच. आणि नियम हा प्रत्येक मार्गाला पाहिजेनच. आता किती सोपा आहे पितृदोष जर ओळखायचा असला तर. आणि आजपर्यंत म्हणजे आम्ही आमच्या सेवेकरांचं मोठेपणा सांगत नाहीये. तुम्हाला कुठल्याही महाराजांनी असं सांगितलं नसेल तुम्हाला पितृदोष भानगडी सांगितल्या का? मुळात स्वामी चरित्र कथाच कधी झालेली नाही आणि ती जीवनाची व्यथा दूर करणारी कथा आहे. मी पहिल्या दिवसापासून प्रतिपादन करतोय, जो पहिल्या दिवसापासून स्वामी चरित्राची कथा ऐकतोय त्याला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. करावया भूभार परमेश्वर नाना अवतर घेसी. स्वामी काय सांगतात? स्वामी चरित्रातल्या उभी आलेल्यात. आम्ही कर्दळी वनातून प्रथम रम्मी निघालो, मग पाहिले कलकत्ता शहर, दुसरी नगरी देखले अपूर्व, बांगलादेश समग्र आम्ही असे पाहिले. घेतले कालीचे दर्शन, पाहिले गंगा तटक, नाना तीर्थे हिंडोने हरिद्वारा प्रति गेलो. पुढे पाहिले केदारेश्वर, हिंडले तीर्थे समग्र, 80 हजार नगरे आम्ही देखिले. म्हणजे महाराजांची भ्रमंती चालू आहे. आणि आजही गुरुमाऊली ज्या ज्या तीर्थक्षेत्री मेळावा घेतात ते तीर्थक्षेत्रांचा सर्वांगीण विकास झालेला दिसतोय. 2014 साली काक्षी क्षेत्री मेळावा झाला होता. म्हणजे त्या तीर्थाचा एवढा विकास झालाय आज. जिथं जिथं माऊलींनी मेळावे घेतलेत. आणि स्वामी चरित्रात आहे स्वामींनी कशी कशी भ्रमंती केली. त्यानंतर बालाजीला मेळावा झाला होता आपला, तिरुपती बालाजी. आज तिथलं देवस्थान बघा. तदनंतर महाराज आलेत मंगळवेढा पंढरपूर जवळ. आप्पा टोळ बसलेले ते मंदिरात आलेत महाराज. आणि महाराज कुठं बसलेत? मारुतीच्या मंदिरात. आणि तो आप्पा टोळ अधिकारी आहे आणि तो हनुमानाचं दर्शन घेतोय आणि सगळी नजर त्यांची महाराजावर. दिव्य तेज महाराजांचं. आणि तो प्रदक्षिणा मारतोय मारुतीला आणि मनातल्या मनात म्हणतोय हे साधू दिव्य पुरुष दिसतात. आणि महाराज मनातल्या मनात म्हणतोय आप्पा टोळ. महाराज म्हणतात तुला काय करायचं, आम्ही दिव्य असू नाही तर काही असू. त्याला आश्चर्य वाटलं. त्या अधिकच प्रदक्षिणा मारता मारता दिव्य पुरुष तर दिसतात आणि मनातले पण ओळखतात. हे तर मनकवडेच दिसतात. महाराज म्हणतात त्याला पुन्हा मनातल्या मनात बोलतो बरं का तू. अरे तुला काय करायचं, आम्ही मनकवडे असू नाही तर काही असू. मग त्याचा विश्वासच पटला. साक्षात
पूर्ण परब्रह्म आणि ते पण मारुतीच्या मंदिरात येऊन बसलंय. मी आता विषय झालाय, जर आपल्याला रामाला कळायचं असेल तर मारुतीकडून घ्यावं लागेल, बरोबर आहे का नाही? हा, आणि राम स्वरूप आहेत स्वामी, तिथं बसलेत. पण आप्पाटोळ दर्शन घेतल्याच्या नंतर त्याची दृष्टी हटना महाराजावरून, दृष्टी हटना. आणि मग तो त्याच्या सरकारी अधिकारी आप्पाटोळ आणि त्याच्या संग 2-3 सेवक आहेत. आणि त्या सेवकाला काय सांगतोय, महाराजांना इथंच थांबून ठेव, मी आत्ता दप्तरी सही करून येतो. पण ते महाराज आहेत, पूर्ण परब्रह्म भगवान आहे, ते एका जागेवर कुठं थांबतात का? महाराज तेथून निघाले, आले तीर्थक्षेत्री पंढरपूर. पंढरपुरात आल्यानंतर महाराज उभे राहिलेत. पंढरपूरचा महिमाच इतका आगाध आहे, जिथं निराकार रूप सगुण रूपात साकार झालंय ते पंढरपूर. आणि पंढरीसी जा रे आला नो संसार, पंढरीसी सारे आल्यान संसारा, 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 दिनाचा सोयरा पांडुरंग, दिनाचा सोयरा पांडुरंग, वाट पाहे उभा भेटीची आवड, 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 कृपाळू राणी उताविळा, कृपा कृपाळू कातडी उताविळा, उताविळा, वाट पाहे उभा भेटीची आवड, वाट पाहे उभा भेटीची आवड. काय त्या पंढरीचं महिमा. आज पंढरफुलच वंडरफुल आहे. एक एक तीर्थ कोटी कोटी वेळा चंद्रभागा पाहे. एकदा डोळ्याने जर चंद्रभागा जर पाहिली तर कोटी कोटी तीर्थाचं पुण्य भेटतंय आपल्याला. काय नुसती चंद्रभागा आपण एसटीतून जरी पाहिली, काय महिमान आहे पंढरपूरचं. आणि भीमानी चंद्रभागा, भीमानी चंद्रभागा, भीमानी चंद्रभागा, भीमानी
पुंडली हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की काय त्या पंढरीचा महिमाने पा म्हणजे महाराज तिथं उभे आहेत, पंढरपुरात गेलेत आणि उभं राहिलेत, दोन्ही हात कमरेवर आहे स्वामी समर्थ महाराजांचे आणि भक्तजनांची गर्दी जमली. आमचा विठ्ठल आलाय, विठ्ठल आलाय काय. आणि पा फार गोड वर्णन आलंय स्वामी चरित्रात. नाभी कमल अति सुंदर जेथे विधाताची उत्पत्ती की चराचर जन्मदाते करकमलांची आकृती मूळ जननी तेची पय जाणू पर्यंत कर शोभते मनगटे कंगणे विराजते करकमलांची आकृती रक्त पंकजा समान भक्ता द्यावया उभावर सिद्ध सर्वदा सव्य कर गदा पद्य शंख चक्रांदर हस्ते आयुधे कासे कसिला पितांबर विद्युल्यते समतेज पार कर्दळी स्तंभा परी सुंदर उभय जंगा दिसती. हे कोणाचं वर्णन आहे? विष्णुदेवाचं वर्णन आहे. आणि हेच वर्णन कोणासाठी आलंय? स्वामी समर्थासाठी. बोला श्री स्वामी समर्थ महाराज की जय. जय स्वामी जय कोण आहे? स्वामीच विष्णू आहेत आणि स्वामीच राम आहे. विश्वाचा विश्राम रे स्वामी माझे राम रे. विश्राम रे विश्राम रे स्वामी माझा राम राम 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 स्वामी माझा राम राम रे स्वामी माझा राम राम विश्वाचा विश्राम रे विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम राम रे स्वामी माझा राम रे स्वामी माझा राम रे स्वामी माझा राम राम रे स्वामी माझा राम राम रे स्वामी माझा राम राम आनंदाचे धाम रे त्या देवाचे नाम रे आनंदाचे धाम रे त्या देवाचे नाम रे चित्ररत्नाची खान रे एकाएकी जाणार रे प्रपंचाचा प्राण रे माझा स्वामी विश्वाचा विश्राम रे विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम राम 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 रे स्वामी माझा राम स्वामी माझा राम रे
स्वामी पंढरपुरावरून नंतर अक्कलकोट भूमीत आलेत. इथे महाराज 22 वर्ष राहिलेत. अक्कलकोटला आल्याच्या नंतर अक्कलकोटचं नाव प्रज्ञापूर होतं. प्रज्ञापूर. आमचे गुरुमाऊली सांगतात अक्कलकोट तर पूर्वी त्या अक्कलकोट गावात अक्कलकाडा नावाची वनस्पती मिळायची. म्हणजे विश्वात प्रसिद्ध होतं ते. ती वनस्पती दूर दूरवरून तिथं लोक यायचे ती वनस्पती स्वतः. जे मतिबंद बालक असतील त्यांच्यासाठी ते एक अतिशय औषधी गुणकारी होती. नंतर त्याच अक्कलकोटचं प्रज्ञापूर. प्रज्ञा माने विद्या. प्रज्ञा कार्तिकेय स्वामींचं नाव आहे प्रज्ञा. अक्कलकोटला श्री स्वामी समर्थ महाराज आलेत आणि कुठं येऊन बसलेत? खंडोबाच्या मंदिराजवळ. बघा काय लीला आहे महाराजांची. ज्यावेळेस महाराज सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा आप्पाटोळ कुठं बसले होते? मारुतीच्या मंदिरात. स्वामींना काय दाखवायचं होतं याच्यातून? मीच राम आहे. नंतर स्वामी कुठं आलेत? अक्कलकोटला आलेत आणि कुठं बसलेत? खंडोबाच्या मंदिरात. आणि तिथं एक यवन आहे मुस्लिम बांधव आलाय. आणि मग आपण रोज आरती म्हणतो यवने पुसिले स्वामी कहारे अक्कलकोटी पहारे समाधि सुखते भोगुनी बोले धन्य स्वामी वरियारे. हे काय कुठून आलेलं नाही. यवन म्हणतोय. यवने पुसिले स्वामी काय? आपल्या अक्कलाच्या कोटात पहा महाराजांना. जर ज्ञान जर ठेवायचं असेल, ज्ञानाचं संरक्षण करायचं असेल तर स्वामी कृपा फार महत्वाची आहे. मन, बुद्धी, चित्त, अहंकार जर हे विकार जर मनातून घालायचे असेल तर काय? अक्कल्याच्या कोटात साठवायचे. अक्कलकोट. बरोबर आहे ना? महाराजांना दाखवून द्यायचं आहे. एखादा पैलवान आहे, त्यांनी पैलवान की कुठं दाखवा? जर आखाडा असेल त्याच्यात माती, आणि तो पैलवान जर आलाय आणि कोणाला धरलाय आणि रस्त्यावरच लगे आपटायला लागलं, जमन का? नाही जमणार ना. तसंच आहे. जर आपल्या ज्ञानाचं संरक्षण करायचं असेल तर आपल्याला महाराजांना शरण जावं लागन, त्यांचं नामस्मरण करावं लागन. आणि तो दिवस होता 1874 गुरुवारी. आणि तो यवन आलाय आणि तो आलाय महाराजांकडे बघतोय. आणि पाहिल्याच्या नंतर पहा अक्कलकोटचा महिमान पूर्वीपासून होता. अक्कलकोट माझ्या स्वामींचा निवास. स्वामी सेवेचा तुम्ही धरा हो ध्यास. जारे 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 गुरु दर्शनाला. पहा अक्कलकोटला एकदा तरी जा, स्वामींचं दर्शन घ्या, स्वामींना बघा. स्वामी कृपा जर झाली तर ज्ञान आपोआप भेटणार आहे याची प्रचिती आहे. मी पहिल्या दिवसापासून सांगतोय. मी कधी प्रवचन सुद्धा केलेलं नाही. अरे ही कृपा कोणाची आहे? त्यांचीच आहे. फक्त निमित्त मात्र बसलोय. आणि वधवून घेणारे कोण आहेत? त्याचे अनुभवातलंय.
पा मी मोगाचा मन बुद्धी चित्त अहंकार म्हणजे या गोष्टी थोड्या वेदातल्या आहेत. जर राम भरत लक्ष्मण आणि शत्रुघ्न ही चतुष्पदी आहे. 4 राम ज्यावेळेस साधू संतांच्या सेवेत रत होतो रामाचाच भरत होतो. राम ज्यावेळेस सेवा करताना साधू सेवा त्यांचं लक्ष लागतं म्हणजे रामाचाच लक्ष्मण होतो. आणि रावणाने रामाची सीता पळून नेली आणि ती जर परत आणून दिली तर रामाचाच शत्रुघ्न होतो. म्हणजे ही चतुष्पदी आहे. मन बुद्धी अहंकार आणि चित्त म्हणजे तो वेदाचा विषय थोडक्यात सांगितलाय मी. जर आपल्याला सेवेत मन गुंतवायचं असेल पहा भगवद्गीतेत श्लोक आहे संतुष्टम सततम योगे यतात्मा दृढ निश्चया यो मद भक्त समे प्रिया मयि अर्पित मनोर्बुद्धी यो मद भक्त समे प्रिया. जो मन आणि बुद्धी मला अर्पण करतो तो मला प्रिय आहे. आणि मन बुद्धी चित्त अहंकार जर हे विकार आपल्यातला मी पण आहे हा कधी जाणार आहे काय कधी जाणार आहे आपला मीपणा. आपण स्वामी स्तवन वाचतो त्याच्यात ओवी एक करता आणि करविता तूच एक स्वामीनाथा माझ्याही ठाई वार्ता मी पणाचे नसेचे. आता हा विषय कळायला थोडा अवघड आहे. बघा एक भिकारी आहे फुटपाथवर बसलेला आहे आणि त्याच्याकडे एक कास्याची वाटी आहे म्हणजे ताट आहे आणि त्याच वाटीत मोहनराव तो जेवण करतोय आंघोळ करतोय आणि सगळे त्याच आहे. पण ती ताटलीच नेमकी चोरीला गेली. म्हणजे पहा भिकारी किती भिकारी असेल म्हणजे ती ताटली चोरीला गेली. तो बसला रडत. आता काय करावं. मग तो लाजत काजत पोलिसाकडे गेला आणि पोलिसाला सांगतोय माझी नाही. आधी त्याच्या मनात आलं जर आपण एकच वस्तू सांगितलं तर ते लई कमीपणा वाटन आपण थोड्या जास्त वस्तू सांगू. मग तो काय सांगतोय पोलिसाला आलाय साहेब माझी कंप्लेंट आहे घ्या लिहून. माझं एक कास्याचं ताट चोरीला गेलंय तांब्या चोरीला गेलाय छत्री चोरीला गेली उशी चोरीला गेली. म्हणजे त्या लिहून घेतलंय. मग ते पोलिसाला माहित होतं याचं काय चोरीला गेलंय. ताट आणलंय त्या पोलिसांनी आणि दिलंय. तो पोलीस काय विचारतोय त्याला एकच ताट चोरीला गेलं होतं मग तू एवढ्या वस्तू का लिहून दिल्या त्याच्यावर. नाही हे ताट आहे हेच माझ्यासाठी छत्री हीच माझ्यासाठी उशी आणि हीच माझ्यासाठी जेवणास तांबन. बरोबर आहे का नाही. म्हणजे याच्यातून काय सांगायचंय मन बुद्धी अहंकार चित्त हे जर एकत्र करायचं असेल म्हणजे आपलं मन घालायचं असेल मीपणा तर आपल्याला एक ठिकाणी द्विधा भाव उत्पन्न करावा लागेल. काय काय करीतो या मला करीतो या मला परी नाही केला रायना नाही केला रायना जाती करी विवंचना नेऊ पातला आधारिले आपल्यासाठी करी
हात वर करा, भजन करा महाराज. महाराज श्री स्वामी स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 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 महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ बोला श्री स्वामी समर्थ महाराज की जय. जी. ज्यावेळेस स्वामी, आता आपल्या मूळ प्रसंगाकडे या. स्वामी समर्थ त्या कुलदैवताच्या म्हणजे खंडोबाच्या मंदिरात बसलेत आणि तो यवन आहे. आणि बघा तिथं अजून पण काही भक्त बसलेले आहेत, भक्त नाही गावकरी, काही चिली मोडत होते. ते म्हणे ते फकीर बसलेत तिथे, त्यांची आपण थोडी परीक्षा पाहू. मग त्यांनी महाराजांना मोकळी चिलीम दिली. महाराजांनी बघितली अशी, ही चिलीम हातात धरली. काय धरल्याच्या नंतर मोकळीच फुंकार मारली तर त्याच्यातून धूर निघायला लागला. आणि याच्यातून महाराजांना संदेश पण द्यायचा होता का माझा एक शिष्य येणार आहे, गजानन महाराज. त्यांच्या हातात गजानन महाराज स्वामी समर्थांचे शिष्य होते. काय आणि त्यांना संदेश द्यायचा होता. मग ते सगळे चक्क झाले, रिकाम्या चिलमीतून धूर कसा यायला लागला. मग ते पळत पळत त्याच गावात एक चोळप्पा नावाचा एक गृहस्थ होता, सद्गृहस्थ, पांडुरंगाचा भक्त. आता त्याचं फार गोड वर्णन आलंय. तो भक्त आहे म्हणे. आणि ज्यावेळेस तो यवन आणि ती माणसे धावत धावत चोळप्पाकडे गेली आणि चोळप्पा महाराज तिथं देवपूजा करतात. समोर पांडुरंगाची मूर्ती आहे त्यांच्या. व्यंकटेशो वासुदेवाय प्रद्युम्न मित विक्रमाय संकर्षणो निरुद्धच्च शेषदवी परितिवेच जनार्दनो पद्मनाभो व्यंकटाचालन वासिन सृष्टिकर्ता जगन्नाथ माधवा भक्तवत्सला गोविंदा गोपती कृष्ण केशवा गरुडध्वजा वराहो वामनच्च नारायण आदोक्ष श्रीधर पुंडरीकाक्ष सर्वदेवस्तुते हरि श्री नृसिंह महासिंह सूत्रकार पुरातन रामनाथो महाभरता मधुरम पुरुषोत्तमा चोलपुत्र प्रिया शांतो ब्रह्माइनम वरदम श्रीनिधिम सर्वभूताना भयकृद नाशनम. पांडुरंगाची स्तुती आहे, नित्यसेवा ते. आणि स्तुती चालू आहे आणि डोळ्यातून पाणी चोळप्पाच्या. म्हणे पांडुरंगा तुझं कधी दर्शन होईल म्हणे मला. आणि तेवढ्यात ते यवन आणि ते आलेत. म्हणे चोळप्पा चला म्हणे, मंदिरात एक गृहस्थ आहे, सत्पुरुष आहेत. आणि चोळप्पा पांडुरंगाची पूजा करतात आणि काय म्हणतात पांडुरंगाला, पांडुरंगा तुझं दर्शन कधी होईल मला. काय योगायोगी स्वामींकडे गेलेत ते. आणि स्वामीने विटेवर हात ठेवलाय. आणि ज्यावेळेस चोळप्पा महाराजांनी पाहिलंय साक्षात पांडुरंगाचं दर्शन झालंय स्वामींच्या रूपात.
बोला पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. पा हे ते चोळप्पा कोणाचे आहेत? भक्त पांडुरंगाचे. आणि ते देवपूजा करता करता डोळ्यात अश्रू आहे आणि ते काय म्हणतात तुझं दर्शन. मग साक्षात स्वामी समर्थाने पांडुरंगाच्या रूपात दर्शन दिलं. आणि ही अक्कलकोट मधली पहिली लीला आहे महाराजांची. म्हणजे पांडुरंगाच्या रूपात महाराजांनी दर्शन दिलंय. आज पण तुम्ही चोळप्पाच्या मठात जा. चोळप्पाच्या मठात अक्कलकोटला गेल्याच्या नंतर महाराजांच्या अनेक ज्या महाराजांनी ज्या वस्तू आहेत आज पण आहे. महाराजांच्या पादुका असतील, खाट असतील, सगळे तिथं. म्हणजे तुम्ही एक शोधक बुद्धीने तिथं पहा. नुसतं अक्कलकोटला जायचं म्हणून जाऊ नका. तुम्ही सगळा शोध घ्या तिथं. मग चोळप्पा त्यांना आपल्या घरी घेऊन आला. आणि पहा चोळप्पाला आज पांडुरंग भेटलाय आणि त्याची अवस्था अतिशय बिकट झाली. जसा भक्ताला ईश्वर प्राप्ती होती कशी अवस्था होती एका भक्ताची. जर भेटल्याच्या नंतर देव भेटी लागी जीवा लागली से हार. भेटी लागी जीवा लागली से हार. भेटी लागे जीवा लागली से हार. भेटी लागे जीवा लागली से हार. भेटी लागी जीवा लागली से हार. भेटी लागी जीवा लागली से हार. भेटी लागे जीवा लागली से हार. भेटी लागे जीवा लागली से हार. बाहेर माहेरात्र दिवस माहेरात्र दिवस वाट तुझी भेटी लागी जीवा लागली आस. भेटी लागी जीवा लागली आस. भेटी लागी जीवा लागली आस. भेटी लागे जीवा लागली से हार. भेटी लागे जीवा लागली से हार. भेटी लागे जीवा लागली से हार. पांडुरंगाचं दर्शन झालंय. दोन्ही नयनातून अश्रू येते चोळप्पांच्या. आणि त्या अवस्थेत म्हणजे त्यांची इतकी अवस्था झाली का साक्षात त्यांना पांडुरंग भेटलाय स्वामींच्या रूपात. मग ते स्वामींना घरी घेऊन आलेत. त्यांच्या आणल्याच्या नंतर स्वामींना एक चौरंग दिलाय बसायला. माझा पांडुरंग आलाय, माझा पांडुरंग आलाय. ओरडू ओरडू सांगतात सर्व लोकांना. लोक जमा होऊ राहिले. आणि चोळप्पा महाराजांची पत्नी आले म्हणे साधू संत घेऊन. तुम्हाला तेवढंच काम आहे म्हणे. अरे माझे अक्कलकोटचे स्वामी साक्षात पंढरपूरचे विठ्ठल आलेत, पाणी आण म्हणे. पाणी आणि ना बायको. पाणीच नाही म्हणे. सकाळ धरून पाणीच भरलं नाही. पण बघा तरी पण चोळप्पा महाराजांची चलबिचल चालू आहे. पाणी आणतात, सगळे करतात. पण तशा चोळप्पा महाराजांच्या पत्नी या चोळप्पाची सद्गुणी कांता ती ही स्वामी सेवा करायची. ही ओवी आपल्याला पुढे चरित्र पाहायचं आहे. परंतु पाणीच नाहीये.
महाराज म्हणतात त्यांना, का पाणी नाही तुमच्याकडं? अरे म्हणे दारात तुमच्या गंगा आहे म्हणे आणि तुम्ही म्हणता पाणी नाही. म्हणे महाराज ती सांगते, चोळप्पाची पत्नी म्हणे ती मोकळीची विहीर आहे म्हणे, त्याला पाणीच नाहीये. महाराज त्या विहिरीकडे जातात आणि दिव्य कटाक्ष त्या विहिरीकडे टाकतात. दिव्य कटाक्ष टाकल्याच्या नंतर खळखळ 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 7 फुटापर्यंत एक परस पाणी आलंय. बोला श्री स्वामी समर्थ महाराज की जय. आणि काही चरित्रात उल्लेख आहे, महाराजांनी त्या विहिरीत लघुशंका केली, लघुशंका नाही केली, दिव्य कटाक्ष टाकलाय आणि पाणी आलोय. आणि त्याच वेळेस अक्कलकोट मध्ये नगारा वाजू लागले, ढोल वाजू लागलेत. स्वामी म्हणजे काय? विष्णू स्वरूप आहेत. गंगा साक्षात अवतरली विहिरीत. आणि आजही अक्कलकोटला तुम्ही जा, चोळप्पाच्या मठापाशी ती विहीर आहे. सगळ्या जगातलं पाणी आटण पण त्या विहिरीतलं पाणी कधीच आटणार नाही. काय म्हणजे आलेत महाराज, बसलेत, मग आता काय? महाराज म्हणणे आता पाणी काय, आता डायरेक्ट आंघोळच घाल. अभिषेक चालू झालाय महाराजांचा. त्या जलाने असे एक एक थेंब खाली पडू राहिलेत. आणि जे महाराजांच्या कांतीवरून खाली पडल्याच्या नंतर जसे मोत्याच्या माळेतून जसा मणी खाली पडल्यानंतर दिसत आहे, तशी अवस्था होत आहे. नगारे वाजतात, मृदुंगाचा आवाज, साक्षात परब्रह्म भगवान आज अवतरलेत अक्कलकोट मध्ये. आणि ते पण चोळप्पाच्या घरी. जणू काही सगळी अक्कलकोटची भूमी प्रसन्नित झाली. निर्गुण निराकार रूप आज पंढरपुरातून अक्कलकोट मध्ये येतय. आनंद गगनात मावेना. नुसता तो प्रसंग डोळ्यासमोर येतोय तर मनाशी अशी कालाबिल होते. महाराजांची कांती, दिव्य तेज. त्यानंतर महाराजांचा अभिषेक झाल्याच्या नंतर सोड्या भूक लागली मला. आणि चोळप्पा महाराज त्यांच्या पत्नीला काय म्हणतात? महाराजांना भूक लागली, भाकर आण आतून. टोपलं पाहिलं, टोपल्यात एकच भाकर. चोळप्पाला खुणवतात, इकडे या. अहो म्हणे एकच भाकर आहे, पोरं उपाशी राहते. तुम्ही जर याला वाटेत बसले तर तुम्हाला उपाशी राहावं लागेल. अगं दे, महाराज आलेत आपल्या दारात. आणि महाराज बघा, महाराजांची तर या प्राणी पशु पक्षावर त्यांची दया तर होती, परंतु महाराजांसगळे अनेक भक्त आलेत, जमा झालेत. या सगळे या. शब्बीर भाई आओ. सगळ्या जातीच्या लोकांना बोलवतात आणि महाराज म्हणतात या जेवायला. बसल्याच्या नंतर आणि ती एक भाकर आहे. आणि स्वामी महाराज त्या चोळप्पा महाराजांना काय सांगतात? चोळ्या, तुझ्या टोपल्यात एकच भाकर आहे ना, नीट बघ बरं जाऊन. त्या एका भाकरीच्या 11 भाकरी झाल्या. किती? 11. परब्रह्म भगवान आहेत, 11 भाकरी घेऊन आले, एक एकाला वाढली. आज महाराजांच्या लीला चालू झाल्या अक्कलकोट मध्ये. सगळीकडे आनंददायी वातावरण झालंय. चला एकदा जय जयकार करा स्वामी समर्थ आणि भजन करा. महाराज श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.
काय गोड संदेश देतात महाराज. आणि महाराज ती भाकरी आणि चटणी मिटक्या मारू मारू खाऊ राहिलेत आणि सगळे भक्तजन जमा झालेत. आणि तो त्यातले भक्त विविध जातीतले म्हणे महाराजांनी याच्यातून काय गोड संदेश दिलाय. ही जात एक आहे, हा पंथ एक आहे, भेद करू नका कुणाकुणात. आणि चोळप्पा महाराजांची पत्नी तुम्ही सर्व जणांना एकत्रित आणलंय, राग राग करू राहिली काय. सगळ्या पंथातले लोक एकत्र आलेत आणि आनंदाने जेवत आहे. आणि एक विलक्षण बाबा असे आहे की ज्या दिवशी स्वामी समर्थ अक्कलकोट मध्ये आलेत, एक मन्या नावाचा गृहस्थ आणि सोनारीन नाचू लागलेत, डुलू लागलेत. आणि बकरीमध्ये उल्लेख आलेला आहे केळकरांच्या, काय आजपर्यंत ती मन्याबा आणि सोनारीन कोणीच अक्कलकोट मध्ये पाहिलेली नव्हती. ज्या दिवशी महाराज अक्कलकोट मध्ये आलेत त्याच दिवशी ते आलेत. आणि तिचं त्या सोनारीन आणि मन्याबाचं वर्णन आपण उद्या बघणार आहोत उद्याच्या कथेत. चला, आरतीची वेळ झालेली आहे, आरती करायची आहे. उद्याच्या कथेत आपण तो भाग पाहणार आहे. आणि चालू असलेला हा सप्ताह जो, या सप्ताहासाठी जर या भाविकाला रोख स्वरूपात किंवा दक्षिणा वगैरे द्यायची असेल तर आपले उधारे भाऊजी आहेत,